आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। मेंढपाळांच्या बिराडासहित बच्चू कडूंच्या अन्नत्याग उपोषणाला पाठिंब्यासाठी सर्व पक्षीयांनी गुजरात हायवे केला बंद। मेंढपाळांचे प्रश्न मार्गी लावा, नाहीतर गुजरात हायवे कायमचं रोखू, समाधान बागल। राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी 8 तारखेपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं असून त्यावर शासनाकडून कुठलाही तोडगा आतापर्यंत काढला गेला नाही। याची झळ आता राज्यातील इतर ठिकाणी बघावयास मिळते। काल आंदोलनाला पाठिंबा देत आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे समाधान बागल यांच्या नेतृत्वात मेंढपाळ, दिव्यांग, शेतकरी व सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी गुजरात हायवे जाम करून शासनास जाग आणण्यासाठी प्रयत्न केले। भर रस्त्यावरच गुजरात नॅशनल हायवे तब्बल 3 तास रोखून धरला व आंदोलक रस्ता चक्काजाम करण्यावर ठाम राहिले। पोलीस प्रशासनाने परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन आंदोलकांची धरपकड केली, तसेच आंदोलकांना ताब्यात घेतले व आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला। परंतु सरकारला जाग आल्याशिवाय हा शेतकरी आंदोलनाची धग आता शांत होणार नाही। जर हे निगरगट्ट सरकार असंच वागत राहिले तर त्याचे परिणाम सरकारला शेतकरी भोगायला लावतील। जो एका दाण्याचा 100 दाणे करतो तोच शेतकरी वेळ आल्यावर सरकारचं कंबरडही मोडू शकतो, असा इशारा उपस्थितांच्या वतीनं प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस समाधान बागल यांनी दिला। या प्रसंगी बागलाचे तालुका अध्यक्ष अशोक काळकोते त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले। आंदोलनासाठी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।